कराड नगर परिषद कराड स्वच्छ सर्वेक्षण 2025 पूर्व वसुंधरा अभियान 6 सेमिनार का आयोजन। माननीय विधायक डॉक्टर अतुल बाबा भोसले कराड दक्षिण विधानसभा की उपस्थिति में कराड नगर परिषद हॉल में स्वच्छ कराड अभियान सेमिनार का आयोजन किया गया। स्वच्छ कराड अभियान पर हुए इस सेमिनार में कई अहम सवाल उठाए गए। इस चर्चा सत्र में कराड के कई संगठनों ने हिस्सा लिया। माननीय राजेंद्र यादव, विजय वाटेगांवकर, सौरभ पाटिल, विनायक पावस्कर, जयवंत पाटिल, हनुमंत पवार, सीओ प्रशांत वटकर, काशिद सर, चंदू काका और विविध संस्था के पदाधिकारी व मान्यवर उपस्थित थे। यानंतर मी अभियंता श्री सुधीर यानंतर मी आरोग्य विभागाचे प्रमुख श्री अहिवाळे साहेब यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा। यानंतर एक आपल्या कराड नगरपालिकेची छोटीशी 2 मिनिटाची व्हिडिओ फिल्म आहे। मी विनंती करतो व्यवस्थापनाला विनंती करून त्यांनी जी छोटीशी क्लिप दाखवावी। कराड नगर परिषदेने आज अशी कामं केलेली आहेत। छोटीशी क्लिप आहे। करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत हे मी पहिल्यांदा सांगू इच्छितो। थोडीशी घडी बिघडली असं म्हटलं तरी चालेल, कारण जी आपण 100% होतो बाबा ते आपण आता कुठेतरी 60-70% आलोय आणि ते 60-70%वरची घडी आपल्याला 100% न्यायची आहे। त्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत। परंतु गेल्या 2-3 वर्षामध्ये दुर्दैवाने परिस्थिती बिघडली, त्याबद्दल आता जास्त वाहतूक न करता कराडचे सुपुत्र म्हणून डॉक्टर अतुल बाबांनी या संदर्भात प्राथमिकतेने एक बैठक बोलवली आणि त्यासाठी आपण उपस्थित असलेले सर्व स्वच्छता दूत विशेषतः या प्रत्येक वेळी ज्या आपल्याला स्वच्छ सर्वेक्षण आवड क्रमांक मिळाला त्याचे सगळे खरं आपले वरती बसलेले आमचे सगळे तिथंच त्यांना बसवून आपण इथं गाईडलाईन करत होतो आणि त्या गाईडलाईन बघून की लहान मुलांच्यात म्हणजे ऐकण्याची किंवा ते अंमलात आणण्याची ग्रास्पिंग पॉवर ज्यादा असते। ते आपल्या घरात गेल्यानंतर ते आपल्या घरातल्या लोकांना सांगायचे इथं कचरा टाकू नका, तो कचरा करू नका, हे कचरा करू नका। हे आपण आता कमी पडलेलो आहे। आपण तिथं हे वर्ग सुद्धा आपण आता बोलवून त्या ठिकाणी त्यांना ते मार्गदर्शन केलं पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे। त्यात हे होते कार्यक्रम, त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय पेढी साहेबांचा उल्लेख केलेला आहे आणि त्या लोकांनी इथे येऊन व्हिजिट करून आपल्याला त्याचे गुणवत्ता दिली। जे म्हणला ना मग अशी ओरिओ धमक्यावरती आपण मिळवलं वॉटर प्लसचे खरे मानकरी आदरणीय पेढी साहेब। आम्ही केलं, आम्ही ते मानलं, पण करणारा व्यक्ती असा आहे म्हणजे आम्हाला चांगलं काम करण्यासाठी काही करून ठेवलेलं आहे। तर पुण्याला प्रत्येक फुलाच्या दोन्ही साईडला जाळ्या बसवलेल्या आहेत आणि त्या जाळ्यावर वेगवेगळे डिझाईन्स काढलेले आहेत जेणेकरून शहराची शोभा पण वाढते आणि त्यातनं कचरा टाकला जाणार नाही, अशा जाळ्या बसवल्या आहेत। त्या पद्धतीच्या जर आपण कृष्णा फुलासाठी जर आमदार साहेबांच्या मदतीने जर ही जाळी बसवली तर ते कचरा त्या पाण्यात जाणार नाही, पाण्याचं प्रदूषण होणार नाही। जर लोकल बॉडी जर असती तर लोकांचे स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवायला फार मोठी मदत होत असते आणि आमच्यासारख्या लोकांना बघायला आमच्यासारख्या लोकांना सुद्धा इथे यायला सुद्धा एक मर्यादा लागते किंवा आम्ही इथे हस्तक्षेप कसा करायचा, कितपत करायचा आणि तो हस्तक्षेप सुद्धा प्रोटोकॉल मध्ये बसला पाहिजे। त्यामुळं या संपूर्ण नगरपालिकेची घडी विस्कटली। आज स्वच्छ सर्वेक्षणाचा एक विषय जर आपण पाहायला गेला, मी काही गोष्टी थोड्याशा परकडे बोलणार आहे की समाजाला सुद्धा कळत आहे, गावाला पण कळत आहे की स्वच्छ सर्वेक्षणची आताची परिस्थिती काय। सभागृहामध्ये स्वच्छता अभियानाच्या विषयीची बैठक ही आयोजित करण्यात आली। या बैठकीच्या निमित्तानं गावामधले सगळे प्रतिष्ठित नागरिक आणि नगर परिषदेचे सगळे सेवक हे आम्ही बोलवले। खूप चांगल्या पद्धतीनं बैठक झाली। कराड शहराला मागं सातत्यानं स्वच्छ सर्वेक्षणमध्ये बक्षीस मिळत आलेलं आहे। माझी वसुंधरा योजनेमध्ये देखील बक्षीस मिळत आलेलं आहे। मागच्या 2 वर्षामध्ये काही कारणांनी आपल्याला बक्षीस का मिळालं नाही याच्याविषयी चर्चा झाली
आणि भविष्य काळामध्ये आपल्या कराडला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कसं राज्यामधलं प्रथम बक्षीस मिळू शकेल याच्यासाठीचा इत्थंभूत आराखडा हा आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये एखादी समिती जाणकार लोकांची स्थापन करण्याचा देखील निर्णय झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित कराड शहराला मागे जसं पहिल्या क्रमांकाचं विभागात बक्षीस मिळत होतं तसंच बक्षीस कसं मिळू शकेल याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा लागेल ती मदत करण्याचा शब्द दिलेला आहे. मला खात्री वाटते की परत एकदा आपल्या कराडला स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीमधलं गतवैभव प्राप्त करण्यासाठीचा प्रयत्न हा सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नामधून होईल असा माझा विश्वास आहे. त्याच्या काही आता समस्या आल्या त्या अनेक दिवसापासूनच्या आहेत. त्याच्यामध्ये मग दुर्गंधीचा प्रश्न असेल, धुराचा असेल, तिथं येणारं पाणी असेल, या सगळ्या अडचणी अनेक वर्षापासून आहेत. आता आपल्या माध्यमातून या किती दिवसात पुढे सोडवले जातील असं आता पहिल्यांदा आम्ही त्याचं सर्वेक्षण करू की आता त्याची उपाययोजना नेमकी काय करायला आणि ते स्टडी केल्यानंतर आपल्याला ते करणं गरजेचं आहे. कारण कराडचा विस्तारित भाग म्हणून त्या परिसराला ओळखलं जातं आणि वाढीव भागामध्ये सगळे सुशिक्षित, जाणकार आणि विभागामधले चांगले लोक, चांगल्या कुटुंबातले लोक राहतात आणि त्यामुळं त्यांना अशा दुर्गंधीमध्ये राहायला लागणं किंवा तिथं काही हेल्थ इश्यूज निर्माण होतील असं होऊ नये याच्यासाठी आपण एकदम वॉर फुटिंगवर कामकाज करू एवढं मी आपल्याला आश्वासन देऊ शकतो.